प्रवीण जी, अब अपने आपको पैनल से इंट्रोड्यूस करवा दीजिए। यस सर। सर मेरा नाम प्रवीण बालकृष्ण माने है। मैं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक में कैशियर का जॉब कर रहा हूँ। मैं पंढरपुर से हूँ। मैं बेस एग्रीकल्चर बारामती से पास हुआ हूँ। मैं मेरे फैमिली के बारे में बताना चाहता हूँ। तो मेरे पिताजी खेती करते हैं। मेरी माँ हाउसवाइफ है। और मेरा जो छोटा भाई है वो बीकॉम कर रहा है। और मेरे एबिलिटी में कहना चाहता हूँ तो मैं दिया हुआ जो टारगेट है वो कम समय में अचीव करने की एबिलिटी रखता हूँ सर। ओके, वेरी नाइस। यस। मुझे आपने बताया कि आप एमएससी बैंक में काम कर रहे हैं। यस सर। मुझे बताइए कि इंडियन बैंकिंग सेक्टर जो है टू टायर एंड थ्री टायर सिस्टम में डिवाइडेड है। यस सर। आप एक्सप्लेन कर सकते हैं बैंकिंग सिस्टम इन इंडिया? सर जो कोऑपरेटिव जो का सेक्टर है वो थ्री टायर स्ट्रक्चर में का है। जो कैसे? जैसे कि स्टेट कोऑपरेटिव बैंक फर्स्ट टॉप लेयर आता है। उसके बाद डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक आता है। उसके नीचे पैक्स आती है यानी कि प्राइमरी एग्रीकल्चर कोऑपरेटिव सोसाइटी होता है। और वो फार्मर को फाइनेंस करती है पैक्स। और और उसको मुझे यस बताइए सर। बताइए बताइए। उसको नाबार्ड भी फाइनेंस करता है स्टेट कोऑपरेटिव बैंक को। और वो नीचे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव को फाइनेंस करते हैं। प्रवीण सर, आप मुझे एक बात बताइए कि कमर्शियल शेड्यूल कमर्शियल बैंक के वर्किंग में और स्टेट कोऑपरेटिव बैंक वर्किंग में क्या डिफरेंस होता है मेनली? सर स्टेट कमर्शियल बैंक होते हैं जो कमर्शियल बैंक होते हैं वो प्रॉफिट मेकिंग होते हैं। और जो कोऑपरेटिव बैंक होते हैं वो सोशल वर्क करते हैं। और जितना प्रॉफिट हुआ है वो शेयर होल्डर के एज ए डिविडेंड देते हैं। और वो उनके डेवलपमेंट के लिए काम करते हैं कोऑपरेटिव बैंक। ओके, आप अभी पहले ही जॉब होल्डर है ओंकार जी, सॉरी प्रवीण जी। तो यस आप वो जॉब छोड़ के फिर एक नए जॉब में क्यों आना चाहते हैं? आपको ऐसा नहीं लगता कि आप किसी और एक कैंडिडेट की सीट खा जाएंगे? नहीं सर। मेरा मतलब है कि मैं एज ए क्लर्क जॉब कर रहा हूँ। उधर ऑफिसर बनने की मुझे अपॉर्चुनिटी मिल रही है। और अपॉर्चुनिटी मिलते मिलते समय ही बैंकिंग या फाइनेंस मेरा हॉबी है। बट एग्रीकल्चर इज माय पैशन। यानी एज अ एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर मुझे बैंकिंग का और एग्रीकल्चर का नॉलेज अपडेट करने की अपॉर्चुनिटी मिल रही है। इसलिए मैं एएफओ की ज्वाइन करना चाहता हूँ। ठीक है प्रवीण जी, मुझे बताइए कि माइक्रो क्रेडिट और माइक्रो फाइनेंस में क्या डिफरेंस है? सर माइक्रो क्रेडिट मेरे मतलब से होता है कि यानी कि स्मॉल जो वीकर सेक्शन होते हैं माइक्रो क्रेडिट के यानी यानी कि गांव के जो जिनको फाइनेंस नहीं अवेलेबल होता वो एक्सेस नहीं होते जैसे माइक्रो फाइनेंस कंपनी होती है जो देते हैं उसे माइक्रो क्रेडिट कहते हैं। और माइक्रो फाइनेंस मुझे नहीं पता। ओके, रीफाइनेंस मतलब क्या होता है ओंकार जी? रीफाइनेंस मतलब सर कि नाबार्ड जैसे देता है स्टेट कोऑपरेटिव बैंक को। स्टेट कोऑपरेटिव बैंक फिर बाद में फाइनेंस दूसरों को करती है। फाइनेंस दो बार देना मीन्स अपर लेयर टू लोअर लोअर लेयर पहुंचाना या मिडिल इंटरमीडिएट कोई तो एक इंस्टीट्यूशन होती है वो ऊपर से लेके नीचे देती है उसे रिफाइनेंस होता है। ओके, एग्जिम के बारे में बताइए। सर एग्जिम यानी एक्सपोर्ट इंपोर्ट बैंक ये कि जो एक्सपोर्ट और इंपोर्ट को बढ़ाने के लिए फाइनेंस करती है। और इसका सिंबल भी ऐसा होता है ई। और एक्सपोर्ट ई यानी कि आपका देश का ये बढ़ना चाहिए एक्सपोर्ट बढ़ना चाहिए और इंपोर्ट कम होना चाहिए यानी कि हमें फॉरेन जो रिजर्व होता है वो ज्यादा हमारे पास आ जाए। इसलिए वो एग्जिम बैंक का सिंबल है कि ई बड़ा है और आई छोटा है सर। ओंकार जी, आपने एग्रीकल्चर में डिग्री करने की क्यों सोचा? सर प्रवीण जी, सॉरी। मेरा फैमिली बैकग्राउंड एग्रीकल्चर का ही था। मेरे फादर फार्मर है। सो मैंने डिसाइड किया कि फार्मर का बैकग्राउंड है हमारा तो एग्रीकल्चर करेंगे उसका नॉलेज हम हमारे घर वालों को भी फार्मर के अवेलेबल होगा। और दूसरों को भी ये नॉलेज मीन्स अप्लाई करेंगे और कुछ इनोवेटिव या कुछ ये करेंगे। और तो अब हम बैंकिंग की तैयार करते समय हमें फाइनेंस का भी नॉलेज आएगा। अभी हम सोच रहे हैं कि फाइनेंस और एग्रीकल्चर ये साथ लेके कुछ तो कर सकते हैं हम क्योंकि तो फाइनेंस आपने को। आपने अपने घर का ही जो आपकी खेती का बिजनेस जो है वो ये आगे नहीं क्यों कंटिन्यू किया? उसमें क्यों आप इन्वॉल्व नहीं हुए? बैंक की जॉब की तरफ सडनली क्यों आ गए? सर हमारी जो खेती है वो उतनी ज्यादा नहीं है सर। जो स्मॉल होल्डिंग है सर। ठीक है। मुझे पता है, अगर कोई फार्मर जिसका लैंड होल्डिंग बहुत स्मॉल है
तो उसको इनकम बढ़ाने के लिए क्या क्या कर सकते हैं? सर हम डाइवर्सिफाई फार्मिंग कर सकते हैं, इंटरक्रॉपिंग कर सकते हैं, इंटरक्रॉपिंग के साथ साथ अलाइड एक्टिविटीज भी कर सकते हैं, जैसे कि एनिमल हस्बेंड्री होती है, एपिकल्चर होता है, और कुछ मॉडर्न फार्मिंग भी अप्लाई कर सकते हैं, जैसे कि वर्टिकल फार्मिंग, वो यानी कि लैंड कम लैंड में ज्यादा प्रोडक्शन देता है वर्टिकल फार्मिंग में, जो वर्टिकल ट्रे में प्लांट उगा सकते हैं हम सब। ओके, वाटर यूज एफिशिएंसी मतलब क्या होती है? सर वाटर यूज एफिशिएंसी मीन्स एक लीटर वाटर में कितना प्रोडक्शन क्रॉप होता है, यील्ड कितना होता है, उसको वाटर यूज एफिशिएंसी बोलते हैं सर। ओके, और फील्ड कैपेसिटी? फील्ड कैपेसिटी सर अवेलेबिलिटी ऑफ द वाटर इन द सॉइल सर। मतलब मान लीजिए कि हमारे पास 1 एकड़ जमीन है ना? यस सर। उस पे अभी भी बारिश होके गई है। हाँ। अभी भी बारिश होके गई है ना? हाँ सर। तो उसको हम फील्ड कैपेसिटी बोल सकते हैं। सर उसको मेरे मतलब से सैचुरेशन कह सकते हैं, क्योंकि पूरा वाटर है तो उसे सैचुरेशन बोल सकते हैं, सैचुरेशन सैचुरेशन कंडीशन होता है। पॉइंट बोलते हैं, करेक्ट। हाँ। ठीक। गजब। प्रवीण जी, सीआरआर आणि यस सर। एसएलआर मध्ये डिफरन्स काय? सर सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो आणि एसएलआर म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. सीआरआर हा आरबीआय मध्ये ठेवला जातो की कॅशच्या स्वरूपात, आणि एसएलआर हा बँकेने स्वतःजवळच ठेवला जातो, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्डच्या, गोल्ड ह्याच्यामध्ये ठेवला जातो सर. जो काही सीआरआर आणि एसएलआर ठेवला जातो, म्हणजे तो कोणत्या सर. डिपॉझिट मध्ये जमा केला जातो? म्हणजे की बाबा समजा आता की बँकेचं जे काही प्रॉफिट आहे त्याच्यामधून जमा केला जातो, की कोणत्या डिपॉझिट म्हणून तो आरबीआय कडे जातो? सर एनडीटीएल मधून जातो, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज मधून जातो. एनडीटीएल म्हणजे? नेट डिमांड टाइम लायबिलिटी सर. म्हणजे काय, एक्सप्लेन करा. सर म्हणजे की बाबा सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट, किंवा जे आपल्या फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट असतात त्यांच्या टोटल अमाऊंट, टोटल डिपॉझिट, त्याला एनडीटीएल म्हटलं जातं सर. किती दिवसाचं असतं एनडीटीएल? सर माझ्या माहितीनुसार ते म्हणजे आता आरबीआयने अशा गाईडलाईन काढले की 15 दिवसाने रिपोर्टिंग करायचं असतं प्रत्येक बँकेने, की एनडीटीएल किती, एसएलआर किती मेंटेन केला, जे की अगोदर म्हणजे फ्रायडेला होतं, फ्रायडे पोझिशन होते, ते आता 15 दिवसाला केलेलं आहे असं वाटतं मला. एनडीटीएल आणि एएनबीसी ऍडजस्टेड नेट बँक क्रेडिट, डिफरन्स Yes, काय sir. दोघांमध्ये? सर डिफरन्स माझ्या माहितीनुसार, म्हणजे मला एक्झॅक्ट कन्फर्म माहित नाही, पण एनडीटीएल म्हणजे डिपॉझिटचं असतं, आणि ऍडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट म्हणजे जे बँकचं एक्सपोजर असते, क्रेडिट असते, जे लोन दिलं जातं त्याला एनबीसी म्हटलं जातं. हे म्हणजे लोनची कॅपॅसिटी, एक्सपोजर किती दिले त्याच्या ह्याच्या एनबीसी म्हटलं जातं. शुअर आहेत ना? माझ्या माहितीनुसार शुअर नाही सर, माहितीनुसार एवढंच माहिती आहे सर. एक्सपोजरला एनबीसी म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. ओम सर. प्रवीण सर, रोल ऑफ एएफओ बताइए. सर पहला तो रोल होता है एएफओ का, कि मार्केटिंग ऑफ द एग्रीगेटेड प्रोडक्ट ऑफ द बैंक्स. देन दिस दे वो प्रोडक्ट है, लोन प्रोडक्ट है, तो उसका लोन एप्लीकेशन रिसीव करना, वो स्क्रूटिनाइज करना, वो जो हम लोन दे रहे हैं उस फार्मर का क्रेडिट वर्दीनेस चेक करना, जिस प्रोजेक्ट के लिए हम फाइनेंस कर रहे हैं उसका टेक्निकल फिजिबिलिटी चेक करना, इकोनॉमिक वायबिलिटी चेक करना, देन उसका रिपेमेंट कैपेसिटी चेक करना, देन वो हम जो लोन दे रहे हैं वो उस यूटिलाइजेशन बराबर कर रहा है क्या, जिस कारण के लिए है उस कारण के लिए चेक करना है, और उस वो दिया हुआ लोन है वो रिकवर करना, बाद में जो गवर्नमेंट की स्कीम होती है वो प्रमोटिंग करना, फाइनेंशियल इंक्लूजन करना, और जो हमारे जैसे कि क्लेम होते हैं इंटरेस्ट सबवेंशन, या जो क्लेम होते हैं वो किसान ऋण पोर्टल पे ये भी करना, क्लेम करना, वो भी एक काम होता है. ग्रे रिव्होल्युशन कशा बाबतीत झालेलं होतं? सर ग्रे रिव्होल्युशन फर्टिलायझरच्या बाबतीत झालं होतं. ओके. आणि मला सांगा, आपण ज्यावेळेस वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय? सर पर केजी क्रॉप यील्ड जेवढं, म्हणजे म्हणजे एका लिटर म्हणजे जेवढं यील्ड तयार होतो क्रॉपचं त्याला वॉटर यूज इफिशियन्सी म्हटलं जातं. आणि हॉर्टिकल्चर मध्ये प्रूनिंग हा वर्ड येतो, बरोबर? येस सर. प्रूनिंग सिस्टीम म्हणजे काय?
सर प्रूनिंग सिस्टम इज कटिंग द ब्रांचेस टू प्रोड्यूस फ्लॉवर अँड फ्रूट सर. ओके. आणि ट्रेनिंग सिस्टीम म्हणजे काय? ट्रेनिंग सिस्टीम म्हणजे सर की बाबा क्रॉपला एक योग्य प्रकारे शेप देण्यासाठी केली जाते, जेणेकरून व्हेंटिलेशन व्हावं ह्याच्यासाठी केली जाते. ओके. इरिगेशनचे मेथड कोणते कोणते आहेत? सर ड्रिप इरिगेशन आहे, त्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन आहे, फ्लड इरिगेशन आहे. ओके. ड्रिप इरिगेशन का बरं महत्वाचं आहे? सर ड्रिप इरिगेशन जिथं म्हणजे साईड बेस्ड आहे, की बाबा जिथं लागणार पाणी तिथंच डिलिव्हर करतं वॉटर, आणि वॉटर यूज इफिशियन्सी हे वाढवतं, म्हणजे की बाबा 95% त्याची म्हणजे 90 to 95% वॉटर म्हणजे डिलिव्हर करतं जिथं लागतं तिथंच सर. ओके. आणि इव्हॅपोरेशन And- लॉस पण कमी होतो ड्रिप. ओके. व्हॉट इज रिन्युएबल एनर्जी? सर रिन्युएबल एनर्जी म्हणजे की जसं की सोलार एनर्जी असते, त्यानंतर जे परत परत आपण रिन्युएबल करू शकतो, म्हणजे रिप्लिनेशेबल ज्या एनर्जी असतात जे परत तयार करू शकतो त्याला रिन्युएबल एनर्जी म्हणतात. तुमचं ग्रॅज्युएशन बीएससी ऍग्री झालं का ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालं? बीएससी ऍग्रिकल्चर झाले सर. ओके ओके. आयसी इंजिन माहिती आहे का? सर माझ्या माहितीनुसार इंटरनल कंबशन इंजिन असू शकतं. ओके ओके ओके. आणि मला सांगा सोईंगच्या वेगवेगळ्या मेथड कोणते कोणते आहेत? सोईंगच्या मेथड सर ब्रॉडकास्टिंग आहे, ड्रिलिंग आहे, डिबलिंग आहे. चांगली कोणती आहे? आयसी इंजिन आणि ईसी इंजिनचा एक एक्झाम्पल देऊ शकाल का तुम्ही? तर मला वाटतं आयसी इंजिन जे आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर मध्ये असते ते आयसी इंटरनल कंबशन असतं, आणि एक्सटर्नल इंजिन की बाबा जे अगोदर इंजिन बाहेर होतं, जसं की अगोदरच्या जे रेल्वे इंजिन होते, म्हणजे जसं कोळसा टाकून जे बाहेर इंजिन असायचं, कोळसा टाकला आणि ते इंजिन फिरायचं आणि ते बाहेर पॉवर सप्लाय करायचं, त्याला एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हटलं जातं. ओके. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का की इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे इंजिनच्या आतमध्येच पॉवर जनरेट होते, हीट जनरेट होते. इंजिनच्या आतमध्ये जो आपले सिलेंडर असतो त्याच्यामध्येच हीट जनरेट होते आणि त्याला पॉवर जनरेट होते. एक्सटर्नल कंबशन म्हणजे काय की इंजिनच्या बाहेरून त्याला आपण हीट देतो जेणेकरून प्रेशर तयार होऊन इंजिन चालू लागतं. त्याला आपण म्हणतो वाफेवरचं इंजिन, ज्याला आपण बाहेरून Yes. आग देतो. येस सर. बाहेरून त्याला आपण एसी इंजिन म्हणतो. जुन्या काळात ट्रॅक्टर सुद्धा तसेच होते, एसी इंजिन वाले. येस. आणि इंटरनल कंबशन म्हणजे काय की सिलेंडरच्या आतमध्येच आपण त्याचा ब्लास्ट घडवून आणून हे करतो. सरफेस चे बद्दल सांगा. सर सरफेस ऍक्ट पहिल्यांदा तर एलिजिबिलिटी जसे की 1,00,000च्या वरती लोन एनपीआर लोन अमाऊंटचे एनपी असले पाहिजे. त्यानंतर जर प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट असते तो 20% पेक्षा जास्त ओव्हरड्यू असला पाहिजे, एनपी असला पाहिजे, आणि ऍग्रिकल्चर लँडला अवेलेबल होत नाही सर सरफेस ऍक्ट. आणि सरफेस ऍक्ट यासाठी उपलब्ध केला जातो की जर एनपीए लोन रिकव्हर होत नसलं तर त्याचं जे सिक्युरिटी ऍसेट जे दिलेलं असतं ते पोझिशन घेऊन ते एकतर सेल केलं जातं, किंवा त्याच्यावरती तो बिझनेस आपण चालवला, म्हणजे मॅनेजर ठेवून एखादा बँकेचा मॅनेजर ठेवून ते चालवला जातो किंवा भाडेतत्वावर दिलं जातं. हे सरफेस ऍक्ट नुसार. ओके. व्हॉट इज एचयूएफ? सर एचयूएफ मीन्स हिंदू अनडिवायडेड फॅमिली सर. Okay. What are the benefits of HUF account in our bank for the customer? सर मीन्स की एचयूएफ अकाउंट इज बेनिफिटेड फॉर कस्टमर फॉर टॅक्स सेव्हिंग पर्पज सर. Okay. Do you know about FEMA? व्हॉट सर? FEMA, Foreign Exchange Management. सर इतना नहीं मालूम, इतना लॉन्ग फॉर्म ही मालूम है, फॉरेन एक्सचेंज मैनेजमेंट एक्ट. Okay. प्रवीणजी, प्रायव्हेटायझेशन Yes. बद्दल तुमचे काय व्ह्यू आहेत? सर प्रायव्हेटायझेशन एक लेवल पर्यंत केलंच पाहिजे, पण काही ज्या एंटरप्राइजेस आहेत त्यांचं म्हणजे पब्लिक सेक्टर पण ठेवलं पाहिजे. तर ज्या इन्स्टिट्यूट पब्लिक सेक्टरच्या आहेत त्या म्हणजे ज्या कमी डिलिव्हर सेवा करतात, जसं की वेगवेगळ्या कमी सेवा डिलिव्हर करतात, आणि जसं की बीएसएनएल असेल की बाबा जे अपग्रेड व्हायला तयारच नाही, जे अपग्रेड करण्याची गरज आहे किंवा ज्याला फंड लागतो त्याला प्रायव्हेटायझेशन केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कॅपिटल भेटलं पाहिजे. कॅपिटल भेटलं की ते अपग्रेड करायला तयार होतील आणि ते तयार होऊन हे झालं पाहिजे. त्याच्याबद्दल मला वाटतं की प्रायव्हेटायझेशन काही गोष्टीत झालं पाहिजे, काही गोष्टीत ठेवलं पाहिजे, जेणेकरून
म्हणजे गव्हर्नमेंटच्या पण सिक्युरिटी काय असल्या पाहिजे, जेणेकरून प्रायव्हेट इन्स्टिट्यूट सगळ्या पूर्ण बेनिफिट बेस्ड, म्हणजे कमर्शियल मेकिंगच होणार नाहीत, बेनिफिट मेकिंग, काही सोशल वर्किंग पण इन्स्टिट्यूट राहिल्या पाहिजे. What are the reasons for bouncing of check? सर What may बाउन्सिंग be ऑफ the चेक reason? सर, मे बी द रिझन अमाऊंट insufficient, then name या account sign mismatch is the chances of the bounce check. Okay. तुम्ही म्हणताय जे काही प्रायव्हेटायझेशन आहे ते ग्रोथचं त्याचं एक हे आहे, काही गोष्टींचं प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे, जसे Yes, की sir. तुम्ही म्हणता BSNLचं, Yes, sir. त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे सरकारने. हा. ओके, Yes, sir. पण आपण जे काही आतापर्यंत ट्रेंड बघितला आहे की सरकारनं Yes. भरपूर इन्व्हेस्ट केला आहे BSNL मध्ये, जसं की 2020 पासनं 13,000 करोडच्या जवळपास एक पॅकेज दिलं होतं बजेटमध्ये, Yes, sir. तरी पण BSNL रिवाईव्ह होत नाही. काय रिझन Sir, काय असू शकतं? सर त्यासाठी गव्हर्नमेंटने एक म्हणजे बोर्ड नेमून त्यावरती डायरेक्ट कॅपिटल नाही देत्या, डायरेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरच उभा करून देणं आणि ती हे करणे किंवा सर्व्हिस डिलिव्हर करणे कस्टमर बरोबर, हे एक म्हणजे पर्याय असू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चरच उभा करून देणं, डायरेक्ट कॅपिटल म्हणजे डायरेक्ट फंड न देता, नाहीतर एक असं वाउचर दिलं पाहिजे की बाबा ते हे घेण्यासाठीच रिडीम झालं पाहिजे वाउचर, असं एक पर्याय मार्ग असू शकतो. सध्या बँकांमध्ये एक डिपॉझिट क्रंच ची सिच्युएशन चालू आहे, बरोबर? त्याच्याबद्दल Yes. काय तुमचं रिझन काय असू शकतं त्याच्या पाठीमागं? सर मी अगोदर डिपॉझिट क्रंच माझी कन्सेप्ट बरोबर आहे का विचारतो, की बाबा इनसफिशियंट ऑफ डिपॉझिट टू द बँक्स, हे बरोबर आहे का डिपॉझिट क्रंचचे डेफिनेशन? हा, एक प्रकारे ते बरोबर आहे. इन्सफिशियंट हा. म्हणजे बँकामध्ये सध्या जे काही कॅशचा फ्लो यायला पाहिजे, जे काही हा, सर. पहिलं आपल्याकडे FDच्या स्वरूपामध्ये किंवा अनेक सेव्हिंगच्या स्वरूपामध्ये जे काही कॅश फ्लो येत होता, तो आता कमी येत आहे. त्याचं रिझन काय? येस सर, आता लोकांमध्ये अगोदर तर अवेअरनेस वाढलाय की जसं की म्युच्युअल फंड असेल, SIP असेल, त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्ट करायला लागलेत. त्यानंतर रिअल इस्टेटचं पण त्यांना कळून चुकलंय की बाबा भाव वाढताय, त्यामध्ये पण इन्व्हेस्ट करायला लागले. त्यामुळे ते जे डिपॉझिट येतात बँकांमध्ये ते कमी यायला लागलेत सर. आणि अजून एक सर, बँकांनी अजून एक इलिगल ऍक्टिव्हिटीज असं आहेत की थोड्या छोट्या मोठ्या ज्या पतसंस्था आहेत त्या टॅक्स न लपवता इंटरेस्ट देतात कस्टमरला, ते सुद्धा कारण असू शकतं की बँक ह्या पॅनला रिफ्लेक्ट करतात डिपॉझिट, त्यामुळे ते कमी होऊ शकतं, असं पण कारण असू शकतं. मग बँकांनी पण आता ते पॅनला रिफ्लेक्ट नाही केलं पाहिजे का डिपॉझिट वाढवण्यासाठी? नाही सर, ते गव्हर्नमेंटनं त्यावर रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे की ज्या पतसंस्था करतात ते त्यांच्यावरती म्हणजे रेग्युलेशन आणलं पाहिजे सर. ओके, ठीक. हो सर. ठीक आहे, मला तर वाटतंय का